नाराजी दूर होण्याचा प्रश्नच नव्हते. तेवढी काही नाराजी नव्हती आणि ते नाराजी हळूहळू कमी होते. परत घेण्याचा अधिकार किंवा आमदारकीचा राजीनामा घेण्याचा हे पवार साहेबांचा आहे. खानदेश नेते एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहे. लोकसभा जळगाव लोकसभा मतदारसंघ, रावेर लोकसभा मतदारसंघ उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे. काय काय सांगणार भाऊ? उद्या मतदान या ठिकाणी होत आहे. देशाच्या दृष्टीने हे मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे. गेले 10 वर्ष झाले मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहे आणि अनेक स्तरावर मोदींनी उत्तम काम केलेलं आहे. रक्षाताई या ठिकाणी मतदारसंघामध्ये उभे आहे आणि 10 वर्षात त्यांनी हे चांगलं काम केलं म्हणून 15व्या वर्षासाठी त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे. रस्त्यांचे काम असतील, पुलांचे काम असतील, सिंचनाचे काम आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, नवनवीन योजना या ठिकाणी आल्या आणि त्या कार्यान्वित व्हायला लागल्या. त्यामुळे एक विकासाचा वेग ग्रामीण भागातला वाढला. त्यामुळे माझं आव्हान राहणार सर्वांना की मोदीजींना या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रक्षाताईला कमळ या निशाणीवर बटन दाबून आपण विजय करा. सर, आपण येणाऱ्या काही विधानसभा निवडणूक आहे, काय काय आपली काही घोषणा आहे काय चॅनलला आपण केली की आपल्याला राजकीय निवडणूक लढणार नाही म्हणून? नाही, येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहे. विधानसभेसाठी आज तरी माझा काही निवडणुकीला उभा राहण्याचा विचार नाही, कारण मी आता विधान परिषदेचा सदस्य आहे. विधान परिषदेचा सदस्य मी राहणार आहे यासाठी की शरद पवार साहेबांनी स्वतःहूनच हे जाहीर केलेलं आहे की आम्ही ही आमदारकी काही परत घेणार नाही आणि त्यामुळे पवारसाहेबांच्या मदतीने मला आमदारकी मिळाली आणि आमदारकीचा परत घेण्याचा अधिकार किंवा आमदारकीचा राजीनामा घेण्याचा हे पवारसाहेबांचा आहे. इतरांनी कोणी मागितलं किंवा इतरांनी कोणी सांगितलं तर तो अधिकार त्यांचा नाही आहे. त्यामुळे पुढच्या कालखंडात जर आमदाराचा निवडणूक कशाची लढवायची आता? हो, भाजपा प्रवेशाचं आपलं मुहूर्त कधी असेल काही सांग? हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून मला हिरवा सिग्नल मिळालेला आहे. अगदी विनोदजींनी पण काही दिवसापूर्वी हे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे एक कालावधीमध्ये आपल्याला काही कालावधीमध्ये प्रवेश होईल. काही नाराजी दूर झाली? नाराजी दूर होण्याचा प्रश्नच नव्हते. तेवढी काही नाराजी नव्हती आणि ती नाराजी हळूहळू कमी होते. पण वरिष्ठांनी पण परवानगी दिली आहे, देवेंद्रजींनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे आता काही तसा प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. लवकरच भाजपा प्रवेश आमचा होईल असं या ठिकाणी सांगितलं आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.